तर फायनली ब्लाऊज हा आपला शिवून झालेला आहे. तर पाहू शकता याचा लुक कसा आलेला आहे. तर बघा दोन्ही शिलाई एकदम मापात, एकदम दोन्हीकडच्या दंडातल्या असतात त्या, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर ह्याचं फायनल लुक असा आहे. तर हा कसा शिवलेला आहे, काय आहे, तुम्ही नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ कंटिन्यू पहा. छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत मी. तर तुम्ही याचा परफेक्ट ब्लाऊज बिघडलेला असो किंवा कसाही असो तुम्ही तयार करू शकता. तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे, तेव्हाच तुम्हाला समजेल आपण हा ब्लाऊज कसा शिवला आहे. आपण ना या ब्लाऊजचं बिघडलेलं बघितलेलं आहे, म्हणजे कसं आपण दुरुस्त करतोय तो पाहणार आहोत. तर ह्याचं अस्तर कसं जोडायचं ते आपण पाहिलेलं आहे. तर आता आहे मेन ब्लाऊज जोडण्याची बारी. तर त्यासाठी आपण हे फॅब्रिक घेतलेले आहेत. तर पाहू शकता व्यवस्थित ठेवल्यामुळे, पिना लावून ठेवल्यामुळे सगळ्या गोष्टी जागेवर सापडतात आपल्याला. तर हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. फायनली मला समजलेलं आहे जोडताना की प्रिन्सेस कट आहे. याची बऱ्यापैकी कटिंग राहिली होती. तर हे आपण सर्वात अगोदर पिना काढून घ्यायच्या आहे, ज्या आपण लावून ठेवल्या होत्या त्या. आणि ते ब्लाऊज आता हे आपल्याला स्टिच करायला घ्यायचं आहे. व्हिडिओ मात्र तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला समजेल एकदम साध्या सिंपल पद्धतीने ब्लाऊज आपण कसं शिवू शकतो. एकदम सरळ सरळ शब्दामध्ये म्हणायचं, एकदम सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊज कसा शिवायचा हे पाहणार आहोत. आणि इथून मागचे व्हिडिओ नसतील पाहिले तर ह्या ब्लाऊजच्या बाबतीत ह्या तिसरा व्हिडिओ आहे. तर या मागचे 2 पार्ट नसले पाहिले तर खूप इंटरेस्टिंग आहे. त्या ब्लाऊजची खूप मोठी कहाणी आहे, कथा आहे. माझ्यापर्यंत कसा ब्लाऊज आलेला आहे हे चॅनलवरती मी टाकलेला आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा, तेव्हा तुम्हाला समजेल. तर आज फायनली ह्याची बारी आहे. ह्याला आपल्याला आता दुरुस्त करायचं आहे, म्हणजे ब्लाऊज शिवायचा आहे ह्याचा. तर चला एकदम सिंपल पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेऊया. तर सर्वात अगोदर आपण हे 2 पार्ट टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर हे आपण जे शिवून पार्ट घेतलेले आहेत ते बघून घ्यायचं आहे की कुठला पार्ट कुठला आहे. तर हे पाहू शकता, असं टाकून बघायचं आहे आपल्याला. तर हा पार्ट ह्याचा आहे आणि हा पार्ट ह्याचा आहे. तर आपल्याला हे असं दोन्ही हे करून जोडून बघायचे आहेत असे. तर हे पाहू शकता. तर यात आपल्याला इथं धरायचं आहे हे असं, आणि ह्याला टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे एक सिलाई मारून घ्यायची आहे. तर ही शिलाई तुम्ही पाव इंचावर किंवा अर्धा इंचावरती मारू शकता. जसं तो आपण कटिंग करताना कपडा घेतला आहे ना, त्यावरती अवलंबून असतं, म्हणजे आपण किती जास्त कपडा घेतला आहे तर ते आपल्याला कटिंग करायच्या टायमालाच हे करून घ्यायचं असतं. तर हे ना थोडंसं कपडा आपलं जे प्रिन्सेस कट किंवा कटोरी असते ते थोडंसं एक अर्धा इंच पाव इंच एक कपडा थोडंसं जास्त असतं, कारण ते गोल आकार असतं त्यामुळं. तर ते अगोदर आपल्याला कट करून घ्यायचं नाही आहे. जेव्हा आपलं जोडून होईल ना तेव्हाच कट करून घ्यायचं आहे, नाहीतर मग काय होतं ना, कमी पडण्याची शक्यता असते. यामुळं मग जर आपल्याला वाटलं की बाबा थोडासा कपडा आहे जास्त, अर्धा इंच बरं का, खूपच जास्त किंवा खूपच हे असलं तर तसं नाही करायचं आपल्याला. अर्धा इंच जास्त होऊ शकतो. तर पाहू शकता, बिना आपण याला काय लावलेलं नाही तरी किती छान असं आपला कफ पडायला सुरुवात झालेली आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो काढून घ्यायचा आहे. तर सुरुवातीची शिलाई आहे ना आपली तिडीमिडी येते, तर दाब टिप मात्र आपल्याला छान मारून घ्यायची आहे. म्हणजे जिथं आपल्याला वाटतं की बाबा क्रॉस गेलेली आहे किंवा हे गेलेली आहे, तर नंतरची टिप ही आपली छान मारून घ्यायची आहे आपल्याला. वाटलंच तुम्हाला तर मी जशी अशी वरतून दाब टिप देत आहे तशी देऊ शकता, किंवा तुम्हाला नाही द्यायची तर तुम्ही आतूनही एकावर जसं आपण कटोरीला टिप देतो का नाही तशी देऊ शकता. तर इथंच आपल्याला शिवतानाच बघायचं आहे पफ व्यवस्थित पडलेला आहे का. जर नसेल पडलेला तर थोडीशी क्रॉस टिप द्यायची आहे खालतून आपल्याला, म्हणजे एकदम व्यवस्थित असा पफ आपला पडतो. आणि इथं जोडताना होईल तितकं काळजीपूर्वक आपल्याला जोडवायचं आहे, म्हणजे गुढी वगैरे अजिबात पडू द्यायची नाही. एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मात्र आपली शिलाई जी मारलेली आहे आपण ती कट नाही झाली पाहिजे. तर पाहू शकता किती छान आणि सुरेख अशी आपली फिनिशिंग आलेली आहे. हा तोच कपडा आहे ज्याचा अस्तव्यस्त झालेला होता, जो अजिबात हातात घेऊशी वाटत नव्हता, पण ह्याला एवढं छान केलेलं आहे ना आता. तर आता असं वाटतच नाही की हे अस्तव्यस्त झालेला होता, एकदम असं परफेक्ट मापात आल्यासारखं आलेलं आहे. तर आपण क्रॉसपट्टी याला लावून घ्यायची आहे. तर त्याच मापानं आपल्याला घेतलं होतं तेवढंच आपल्याला करायचं. इथं थोडीशी आपल्याला ना अर्धा पाव इंच बाहेर काढून घ्यायची आहे सुरुवातीच्या टोकाला, म्हणजे व्यवस्थित आपली बसले जाते. आणि थोडीशी तिरपी लावून घ्यायची. कट तार आपण केलेलीच असते, पण काही वेळेस काय होतं ना, एकदम असं सरळ रेसेमध्ये नसतं. बघ पाहू शकता एकदम असं रेसेमध्ये आहे, कारण त्या ताईंनी केलं तर कट की नाही, म्हणजे कुठल्या पद्धतीचं केलं हे मला माहीत नाही, पण मी होईल तितका प्रयत्न, आता कटिंग तर नाही मी केली पण शिवण्याचा प्रयत्न होईल तितकं मी माझ्या पद्धतीनं करत आहे. तर आपण दोन्हीही अशा क्रॉसपट्ट्या याच पद्धतीनं आपल्याला
जोडून घ्यायचे आहेत. क्रॉसपट्टी काय आहे ना, तर ही आपल्याला पलटून घ्यायची आहे. यामुळे ना म्हणजे धागे दोरे काय निघतात कपड्याचे तर ते अजिबात निघत नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून घ्यायची आहे. तर पाहू शकता जो कपडा आहे तो आतल्या बाजूला मी फोल्ड केलेला आहे. आणि तो कपडा आहे ना शिवताना काळजी घ्यायची की आपल्या म्हणजे जी टीप मारतोय ना त्या टीपमध्ये तो कपडा अजिबात आला नाही पाहिजे. तर हाताने आपल्याला थोडंसं वाटलं की बाबा आतमध्ये कपडा गुंततोय तर तो बाजूला सरकून घ्यायचा आहे. आणि आज मशीनला काय झालं काय माहिती खूप त्रास देत आहे. म्हणजे सारखा धागा तुटत आहे. बॉबिनचा झाला की वरचा झाला की खालचा असतं बघा. एक दिवस अजिबात तो मशीन साथ देत नाही. तर तोच प्रकार आहे. आत्तापर्यंत 2 वेळा धागा माझा तुटला आहे. खालचा झाला की वरचा तुटत आहे आणि वरचा झाला की खालचा तुटत आहे. तर हे तर काय प्रत्येक टेलरला माहीत आहे. मशीन असली की एक दिवसभर काय होत नाही आणि एक दिवस खूप त्रास देते. तर मी एवढं ब्लाऊज शिवलेलं आहे तोपर्यंत 2दा धागा माझा तुटलेला आहे. तर तीच पद्धत आपल्याला यावरती वापरायची आहे. आणि यालाही मस्त घडी करून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची आहे. कपडा मात्र आतमध्ये आपल्याला सरकवत राहायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे ब्लाऊज शिवण्याची. आणि याला काय होतं ना जास्त आपल्या ज्या टिपा आहेत त्या जास्त वरतून दिसत नाहीत. तर पाहू शकता एकदम प्लेन आलेला आहे. आणि जो कपडा आपण आता आतमध्ये टाकला होता तो काढून घ्यायचा म्हणजे ही पलटून जाईल आणि याची टीप वगैरे अजिबात आपल्याला दिसणार नाही. म्हणजे खालून वरून दोन्ही कोणी सेम एकदम प्लेन होऊन जाईल. तर ते हाताने आपल्याला छान व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान झालेलं आहे. वाटलं तुम्हाला बाबा ह्याला दाबटीप द्यायची आहे तर तुम्ही तीही देऊन घेऊ शकता. पण मी नाही दिलेली इथं दाबटीप. तर ह्याचं काय करायचं आहे ना आता आपण जी आयपट्टी आणि हुकपट्टी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे. तर अस्तर अजिबातच उरलेलं नाही या कपड्याचं. तर बघूया आता मी वेगळा कपडा टाकता येतो का किंवा याच कपड्याची मी डबल पट्टी टाकून घेणार आहे आणि त्याची आयपट्टी आणि हुकपट्टी तयार करून घेणार आहे. पाहू शकता मी ते 1.5 इंचाच्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. एक सिंगल घेतलेली आहे आणि एक डबल घेतलेली आहे. जी हुकपट्टी आहे ना ती आपल्याला डबल लावायला लागेल कारण ह्याला अस्तर वगैरे नाही तर मी तीच पट्टी डबल लावणार आहे. आणि जी तर सुरुवातीला आपल्याला आहे ना थोडंसं दुमडून पाहू शकता. पहिल्या पट्टीला मी कसं ना थोडंसं अर्धा इंच दुमडून घेतलेलं आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच प्रकारे ही दुसरी डबल घेतलेली आहे पट्टी. तर हिलाही थोडंसं दुमडायचं आहे आपल्याला सुरुवातीला आणि हिलाही टिप लावून घ्यायची आहे. अगोदर तर सिंगलच मारून घेत आहे आणि सुरुवातीला मग ह्याला जोडून घ्यायचं आणि ह्याला टिप मारून घ्यायची. तर पाहू शकता इथं मी हुकपट्टी लावून घेत आहे अगोदर. तर हुकपट्टी आहे ना आपल्याला वरच्या बाजून म्हणजे आतून ज्या बाजूला हुक लावायची आहेत ती पट्टी सांगत आहे मी. तर ती वरून आपल्याला आतमध्ये दुमडायची असते. तर ही सिंगलच पट्टी घेतलेली आहे मी. आणि धागा मात्र आपण जिथं धागा सुरुवात करतोय मारायला आणि जिथं शेवट करतो तिथं आपल्याला जागजूग करून म्हणजे हँगर उचलून डबल मारायचा असतो. म्हणजे ते कसं ना ब्लाऊज जरी फाटन ब्लाऊज पण आपला धागा तो उसवत नाही. तर त्या पद्धतीने हे आपल्याला करायचंच असतं. ते खूप महत्त्वाचं आहे. पाहू शकता मी कसं करत आहे. हँगर उचलायचं आणि 2 वेळा मागोमोरी करायची म्हणजे तिथं डबल टिबल धागा बसतो आणि ते अजिबात उकलत नाही. आणि जे लास्टला आहे तिथं थोडीशी पट्टी आपली एक्स्ट्राचीच घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग खूप भारी येते. दोरी वगैरे आपले निघत नाहीत. ती पट्टी आपल्याला दुमतून घ्यायची. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे जिथं जोडून झालेला आहे तो मात्र अजिबात आपल्याला कट करायचा विसरायचं नाही आहे. जर असेल तर नसेलच तर काही हरकत नाही. पण तरी दोरे वगैरे निघलेले असतात तर ते कट करूनच घ्यायचे आहेत आपल्याला. तर आतमध्ये आपण पट्टी ही दुमडून घेतलेली आहे हुकपट्टी आणि हिलाही आता आपण टिप मारून घेऊया. आणि कसं ना कपडा एकामागे एक लावायचा म्हणजे काय होतं नाही ना म्हणजे धागा वगैरे अजिबात तुटत नाही. मशीन आपल्याला त्रास देत नाही आणि सारखा धागा निघत नाही. आणि ब्लाऊज एक म्हणजे गोष्ट हातात घेतली ना ती होईपर्यंत म्हणजे आपल्या लक्षात राहतं की बाबा हे झालेलं आहे शिवायचं हे राहिलेलं आहे. म्हणजे दोन्ही पार्ट आपले सोबत होऊन जातात यासाठी. त्यामुळे कुठलंही काम घेतलं ना तर ते लागोपाठ आपल्याला करायचं आहे. धागा तोडत बसायचंच नाही आहे आपल्याला. तर पाहू शकता ही हुकपट्टी किती छान लावलेली आहे आणि आतमधून एकदम सुरेख अशी फिनिशिंग आलेली आहे आपली आणि बाहेरूनही खूप छान फिनिशिंग आलेली आहे. ब्लाऊज किती छान म्हणजे कसं शिवतो यावरतीही खूप अवलंबून असतं आपलं. फिनिशिंग तेवढीच छान आली पाहिजे. कटिंग वगैरे तर व्यवस्थित झालीच पाहिजे पण शिवतानाही तेवढंच आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तर इथं जी आयपट्टी आहे त्याचे मी तो खुणा करून घेत आहे म्हणजे हुक लावण्यासाठी. तर आपल्याला खुणा करून घ्यायची आहे शिवताना. आणि ही पट्टी आपल्याला जोडताना खास काळजी घ्यायची आहे. तर हुकची जी जागा आहे ती एकदम व्यवस्थित आपल्याला
मशीन मोरी करून आपल्याला इथं 2-3 टिपा एकावर एक मारून घ्यायचे आहेत. म्हणजे ब्लाऊज जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत ते अजिबात निघणारच नाही तुम्ही या जर पद्धतीने केलं तर. कारण प्रत्येक वेळेस मी असंच करते. पण एवढं आहे, थोडासा वेळ लागतो आपल्याला. पण वेळ लागला तरी चालेल, पण माझं तर तेच असतं, वेळ लागला तरी चालेल पण काम मात्र छान झालं पाहिजे. थोडीशी मशीन आपल्याला उचलून घ्यायची आणि अशा खुणा करून घेतल्या ना, तर हुक आपले जे आहेत ते मागमोरे अजिबात होत नाहीत. तर त्यामुळं उचलून घ्यायची मशीन, खुणा करून घ्यायच्या, हँगर उचलायचा आणि मागमोरी. तर पाहू शकता ह्याची किती छान फिनिशिंग आलेली आहे आणि 5 हुक हे आपले बरोबर बसलेले आहेत. तर याच पद्धतीनं आपल्याला शिवायचं आहे. तर आता दोन्ही पार्ट हे आपल्या एकावर एक टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे इथंच बघायचं आहे कुठलं लहान आहे का, कुठलं मोठं आहे का. तर याला आपण टाचण लावून घेऊया, म्हणजे आपल्या गळ्याचंही माप कळेल आपल्याला. तर पाहू शकता पुढचा गळा थोडासा मोठा झालेला आहे. मागच्यावरती माप टाकलं होतं मी आणि पुढच्यावर राहिलं होतं. तर दोन्ही आपल्याला साईज ही एका म्हणजे मापाचे करून घ्यायचे आहेत. आणि वरती शोल्डरही थोडंसं एकाचं शिल्लक वाटत होतं, तर तेही कट करून घ्यायचं आहे. आणि जो साईडचा भाग आहे त्याचाही एकाचा थोडासा मोठा होता, तर तेही आपल्याला दोन्ही एक मापचे करून घ्यायचे आहेत. म्हणजे ब्लाऊज हे कुठंच चुकणार नाही. आपण ही जर काळजी घेतली नाही, छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे ब्लाऊज आपलं अजिबात बिघडणार नाही किंवा खराब होणार नाही. तर ह्याच टिप्स असतात ज्या छोट्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपल्याला शिवताना काळजी घ्यायची आहे. म्हणजे नंतर आपल्याला त्याचं अजिबात टेन्शन राहत नाही. तर इथं ना मी 1.5 इंचाच्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही तिरका आकारामध्ये काढून घेतल्या तरी चालतील, पण मी इथं चौकोन आकारामध्येच काढून घेतलेले आहेत. आणि जर जास्त वाटलं की बाबा आपल्याला मला 1.5 इंचाची नाही काढायची, तर तुम्ही 1 इंचाची काढू शकता. म्हणजे तुमच्या शिवण्यावरती आहे तुम्हाला किती हे लागतं. तर मी इथं काय करत असते ना, 1.5 इंचाच्या 2 काढते आणि ती डबल फोल्डमध्ये घेते. म्हणजे कसं ना, धागा वगैरे अजिबात बाहेर दिसत नाही. आणि जे आपलं हुकपट्टी असते ना लावलेली किंवा आईपट्टी असते, तिथं थोडंसं ना ती पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची असते. म्हणजे फिनिशिंग खूप भारी येते. म्हणजे जास्तच घ्यायचं, थोडंसं 1/2 इंच तरी जास्त घ्यायचं आणि ते दुमडून घ्यायचं. म्हणजे दोरी वगैरे अजिबात त्याची काही निघत नाही. तर दुसऱ्या ह्याच्यावरती आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. डबल पट्टी करून घ्यायची ती आणि त्याच पद्धतीनं आपल्याला इथं लावून घ्यायची आहे. सुरुवातीला थोडंसं दुमडून घ्यायचं, म्हणजे जिथं आपली हुकपट्टी आईपट्टी आहे तिकडं, गळ्याच्या तिकडं नाही केलं तरी चालेल, कारण ती नंतर आपल्याला जोडताना ते आपलं शोल्डरच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे. तिकडं नाही केलं तरी चालतं, पण इथं मात्र आपल्याला करूनच घ्यायचं आहे. तर पाहू शकता दोन्हीकडले आपला गोट म्हणा किंवा पट्टी म्हणा दुमडून झालेली आहे. गोट द्यायचा असेल तर तुम्ही गोटही करू शकता. मी गोटच केलेला आहे. पण यानं काय होतं ना, जो आतला भाग आहे, जो बाहेरचा भाग आहे ना, तो एकदम फिनिशिंग छान येते. आणि जो आतला एक्स्ट्राचा कपडा आहे, प्रत्येक वेळेस सांगत आहे मी, तो काढूनच घ्यायचा आहे. सगळं ब्लाऊजची फिनिशिंग आपली त्यानंच बिघडते. पाहू शकता आतमधूनही थोडंसं ते तुम्हाला आतला शिलाईचा कपडा दिसणार नाही, गोटला म्हणा किंवा कुठंच म्हणा. तर याच पद्धतीनं आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडून बघायचे आहेत. मागचं जे पार्ट आहे तिथं, तर इथं शोल्डर आपल्याला सुरुवातीला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. शोल्डर जोडतानाही सुरुवातीला आपल्याला जिकडून आपण ह्याचा गोटाचा भाग आहे ना, जो गळ्याचा भाग आहे, ते आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. म्हणजे एक्स्ट्राचा भाग जर आपल्या दंडाच्या बाजूला आला तर तो आपल्याला कट करता येतो. त्यामुळं कधीही आपला जॉईन शोल्डर हे आहे ना, गळ्याच्या बाजूनच करून घ्यायचं असतं. म्हणजे काय होतं, अलीकडला जर भाग राहिला आपल्याला तो थोडासा 1/2 इंच असेल तर आपल्याला तो कट करता येतो. आणि दोन्ही टिपाही छान आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. इथंही आपला जो गळ्याचा जोड आहे ना, तिथं 1-2 शिलाई एक्स्ट्रा मारून घ्यायच्या, म्हणजे तो उकलण्याची शक्यता नाही. 2च टिपा शक्यतोवर तर मी मारते, पण तुम्हाला सांगत आहे, जर तुम्हाला ते हँगर उचलून मागंमुरी जर केलं ना आपल्याला, तर ते अजिबात हे होत नाही, उकलत नाही. आणि प्रत्येक शिलाई ही आपल्याला डबल मारायची असते. त्याची छान फिनिशिंग झालेली आहे. आणि मला थोडंसं शोल्डरचा भाग मागच्या बाजूचा थोडासा जास्त वाटला, तर तो मी कट करून दोन्ही शोल्डर हे आपले व्यवस्थित करून घेतलेले आहेत. आणि इथं बघायचं आहे मागच्या भागाची आणि पुढच्या भागाची जी हे आहे ना, बरोबर आहे का दोन्ही मापं, हे आपल्याला इथं चेक करून घ्यायचे आहेत. जर नसतील तर थोडंसं मला जास्त वाटत होतं, तरी मी हे कट करून घेत आहे. म्हणजे जो आपण म्हणतो ना, जी आपली बघा मुंड्याची जी शिलाई असते ती एक खाली होते आणि एक वरी येते. तर हे असंच आपण चेकिंग करून घेतली ना, चारही पार्ट हे व्यवस्थित इथंच चेक करून बघितले, तर ती शिलाई अजिबात खाली वर होत नाही आपली.
तर पाहू शकता आपले सगळे पार्ट हे आहेत आणि या पद्धतीनेही आपल्याला म्हणजे चेक करून बघायचं आहे. थोडासा वेळ लागेल आपल्याला, पण इथं चेक करायचं आहे म्हणजे आपली शिलाई ही अजिबात कसलीच खाली होणार, एक खाली आणि एक वरी अजिबात होणार नाही. दोन्ही शिलाई आपल्या एकदम मापात येतील. तर पाहू शकता पूर्ण हे मी चेक करून घेतलेला आहे आणि बाहीचा थोडासा भाग मला थोडासा मोठा वाटला, त्यामुळे जे वरती होतं तर अर्धा इंच ते कट करून घेतलेलं आहे. आता मधोमध थोडीशी आपलं हे करून घ्यायचं, कात्री मारून घ्यायची आहे आणि जिथं कात्री मारली ते आपल्याला शोल्डरवरती ठेवायचं आहे आणि याची आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे. तीच पद्धत आपल्याला दुसऱ्या बाजूनही करायची आहे. दुसऱ्या बाजूलाही आपण जिथं कात्री मारली ती शोल्डरवरती ठेवून घ्यायची, म्हणजे जे आपला मधला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर जे आता अर्धा भाग राहिला होता बाहीचा आपला, त्यालाही आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर लगेच तर दुसरी बाही आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आणि पहिली शिलाई काय होते ना, प्रत्येक वेळेस सांगत असते मी, वाकडी तिकडी येते, तर दुसरी शिलाई ही आपल्याला बरोबर मारून घ्यायची आहे. म्हणजे एकदम क्रॉस झाली तर दुसरी लेवलला आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर पाहू शकता एकदम छान अशी बाही आपल्याला आलेली आहे आणि हे जोडून बघायचं आहे खालची वरची शिलाई व्यवस्थित येत आहे का. तर पाहू शकता पूर्णपणे ही दोन्ही शिलाई आपल्या बरोबर आलेल्या आहेत आणि याच पद्धतीनं आता आपण एक बाही जोडून झाली, आता त्याच पद्धतीनं दुसरी ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. अशा जर छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या ना, तर एकदम असं परफेक्ट मापामध्ये आपलं ब्लाऊज हे शिवलं जातं. तर या व्हिडिओचे नाहीत ना 2-3 पार्ट झालेले आहेत, तर तुम्ही अजून नसतील पाहिले तर नक्की पहा. अस्तर कसं जोडलेलं आहे, ब्लाऊज माझ्यापर्यंत हा शिवायला कसा आलेला आहे, काय आहे. तर तुम्ही असून नसतील ते व्हिडिओ पाहिले तर नक्की पहा आणि असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पाहू शकता ही बाही आपली छान अशी जोडून झालेली आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा वाटत आहे आपल्याला तो कट करून टाकायचा आहे. तर याच्याही शिलाया दोन्ही एकदम बरोबर मापात आलेल्या आहेत आपल्या. आपण याला दुसरी शिलाई देऊन घेऊया. पाहू शकता ह्यालाही शिलाई मारून झालेली आहे आणि खूप छान अशी आपली बाही आलेली आहे. आता ह्यालाही आपण चेक करून घेऊया आणि आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर ज्या मधल्या शिलाया आहेत त्या दोन्ही एकावर एक आपल्याला ठेवून घ्यायच्या आहे तिथं आणि सरळ बाजूने आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही कट करून घ्यायचा आणि दुसऱ्याही साईडनं आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे. तर दोन्ही साईडने मी टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ब्लाऊज पलटवून घ्यायचा आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आणि वरतून एक टीप मारून घ्यायची आहे. ताईंनो हे छोटे छोटे टिप्स सांगण्याच्या ह्याच्यामध्ये खूप आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे, तर क्षमा करा मला, कारण खूपच व्हिडिओ मोठा झालेला आहे. पण आता स्टेप बाय स्टेप सांगायचं म्हणल्यावरती हे होतं. तर दोन्ही साईडनं आपण तशाच पद्धतीने टिपा ह्या मारून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही साईडचे मी टप्पा मारून घेतलेला आहे आणि इथं जे आपलं काय माप आहे ब्लाऊजचं ते टाकून घ्यायचं आहे. अशी सरळ रेस मारून घ्यायची म्हणजे अजिबात फुगा येत नाही. जर रेस तुम्ही तिरकी मारली तर त्याचा फुगा येणार, म्हणजे येणार जे काखेमध्ये आपण फुगा म्हणतो ना तो. तर एकदम अशी सरळ आपल्याला रेस जे इथं आपला आहे ना जो छातीचा भाग आहे तो टाकून घ्यायचा, दंडाचा घेर टाकून घ्यायचा आहे, कमर इथं फक्त 3च मापं टाकायची असतात. तर दोन्ही पद्धतीने मी इथं मापं टाकून घेतलेले आहेत. तर चला फायनल आता मी ब्लाऊजचा लुक दाखवते तुम्हाला. आणि जे आपण मापं टाकले त्याच्या साईडनं आपल्याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे जास्त टिपाही आपल्याला द्यायच्या नाहीत. एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसलं तर टिपाही आपल्याला जास्त मारण्याची गरज नाही. मी फक्त 3 टिपा इथं मारून घेत असते. 2 मारलेल्या आहेत, आणखीन एक टिप मारून घ्यायची. तर चला फायनल लुक पाहूया आपण ब्लाऊजचा, कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. पाहू शकता फिनिशिंग किती भारी आलेली आहे, कुठंच धागा दोरा तुम्हाला अजिबात दिसणार नाही. तर दोन्ही साईडनं आपल्याला तसेच मापं टाकून घ्यायचे आणि दोन्ही साईडनं तशीच आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर हा आहे ब्लाऊजचा आपला फायनल लुक. तर इथेच व्हिडिओचा एंड करत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.